शिवाजी महाराजांच्या पतिस्पर्शाने पतित पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि वीर परशुरामाच्या पराक्रमातून निर्माण झालेल्या या कोकण भूमीतील जगप्रसिद्ध असा हा देवगड तालुका
आणि आज देवगड तालुक्यातील निसर्गरम्य असं हे पुरण कलंबई गाव आणि आज या ठिकाणी श्री ब्राह्मणेश्वर मंदिराचा 15वा वर्धापन दिन सोहळा आणि श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून या परमेश्वराचं नामस्मरण आणि उपस्थित मायबाप भजनी श्रोत्यांची ही भजनी रूपाने सेवा करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आम्हाला दिली त्याबद्दल मी स्वतः महेश बाबू मालक मुक्काम पोस्ट श्रावण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मुंबईमध्ये राहण्यासाठी काल मुंबई मालाड आप्पापाडा मला या ठिकाणी पक्वास साथ करतायत असे आमच्या सिंधुदुर्गाची शान उत्कृष्ट पक्वासवादक ज्यांनी अनेक भजन स्पर्धांमधून आपले घवघवीत यश संपादन केलं असे आमचे आदरणीय बबन मेस्त्री त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते आदरणीय शैलेश गोसावी आणि माझ्या भगवती देवी प्रासादिक भजन मंडळाचे संचालक वासुकाका चव्हाण आणि माझ्या सर्व कोरस मंडळींच्या वतीनं मायबाप आयोजकांचे लाख लाख आभार मानतो त्याचप्रमाणे या डबलबारी सामन्यासाठी आज मला जोडीला लाभलेले सन्माननीय श्री भगवान बुवा लोकरे यांचे पट्टे शिष्य आणि सुप्रसिद्ध भजनकार संजय पवार बुवा यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय त्यांना पक्वास साथ करतायत असे आमचे आदरणीय मित्र पक्वास विशारद आनंदजी सावंत त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतात ते आमचे मित्र विनायक मोहिते आणि त्यांची कोरस मंडळी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे या डबलबारी सामन्यासाठी आम्हाला ज्यांनी फोनद्वारे संपर्क केला असे आमचे आदरणीय गुरुबंधू सन्माननीय श्री विजय पुजारे बुवा यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय त्याचप्रमाणे या मायबाप श्रोत्यांमध्ये अनेक भजनी कलाकार पक्वास वादक दशावतारी कलाकार इतर क्षेत्रातील कलाकार उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय सर्वांचे आशीर्वाद घेतोय या मंडळाचे आदरणीय अध्यक्ष एकनाथ राघव सन्माननीय श्री प्रमोद राघव सेक्रेटरी विजय पुजारे रमाकांत राघव खजिनदार योगेश राघव सूरज राघव आणि कार्यवाहक श्री रघुनाथ भोई सचिन राघव आणि या मंडळाचे तमाम सभासद या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय सर्वांचे आशीर्वाद घेतोय त्याचप्रमाणे या गावचे आदरणीय सरपंच आदरणीय पोलीस पाटील इतर सामाजिक कार्यकर्ते आणि गावातील तमाम रहिवाशांचे आभार मानून उपस्थित मायबाप श्रोत्यांच्या भावांच्या आणि माझ्या सुद्धा मातृपितृ देवतेला वंदन करून या अखंड जगताचं आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित माझ्या मायबाप भजन श्रोत्यांना नमस्कार करून रंगदेवतेच्या चरणी लीन होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत श्री लिंगेश्वर शिवक्षेत्रपाल कुलस्वामिनी तुळजा भवानी आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने अखंड हिंदुत्वाचा बुलंद आवाज शब्दांना तलवारीची धार मराठी माणसाचा आधार हिंदुस्थानाचा शिलेदार स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून लाखोंचा पोशिंदा बळीराजा आणि सीमेवरती तैनात माझ्या सैनिक बांधवांना मानाचा सॅल्यूट करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा वगैरे करतोय हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा वगैरे करतोय आणि या हरिभजनाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र
सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई, म्हणून झालो पालखीचे भोई, म्हणून झालो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची मुलगी, निघालो घेऊन दत्ताची मुलगी. आम्ही भाग्यवान आनंद निदान, आम्ही भाग्यवान आनंद निदान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. गजवदना ओम नमो जी गजवदना, गणराया गौरी नंदना, गणराया गौरी नंदना, विघ्नेश भवभयहरणा, विघ्नेश भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी, नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली सरस्वती, नंतर नमिली सरस्वती, जगतमाता भगवती, जगन्माता भगवती, ब्रह्मकुमारी वीणावती, ब्रह्मकुमारी वीणावती, विद्यादात्री विश्वविद्यापिका,
नमन माझे गुरुवर्या नमन माझे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया सुखनिदान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया स्मरुनिला पवित्र पाया चित्त शुद्धी झाली वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गजानन श्री सत्यनारायण श्री गुरु दत्तात्रय सद्गुरु साईनाथ श्री स्वामी समर्थ श्री ब्राह्मण देव श्री लिंगेश्वर श्री क्षेत्रपाळ श्री देव कनक आई भवानी आई लिंगमाऊली आई भगवती बाजरंग छत्रपती शिवाजी हरी हर 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 महाराष्ट्र भजन भूषण गुरुवर्य भजन सम्राट श्रीमान रामदास कासले कैलासवासी सदाशिव परम धन्यवाद. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आयोजन आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो. एकदा या मायबाप आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर या ठिकाणी येऊन समाधान वाटलं आणि खरोखर देवगड तालुका अर्थात भजनाची पंढरी आहे. किंजल गणेश पुजारे यांच्याकडून हे उत्कृष्ट अशा सुरुवातीसाठी 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मायबाप कसा आहे की भजनाची सुरुवात माझ्याजवळ आहे. भ म्हणजे भजावा, झ म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुम्हा सर्वांचं प्रबोधन आणि मनोरंजन व्हावं या उदात्त हेतूने हा डबलवारी सामना या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि ज्या कामासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुमचं 100% मनोरंजन प्रबोधन होणार आहे. यात काही मला शंका वाटत नाही. कारण सामनीवाला वैसा है देखो. सुंदर बुवा आहेत, सुंदर प्रबोधन, सुंदर मनोरंजन आणि पहाडी आवाज. इथं त्यांची भजनातली ओळख झाली, परंतु समाजामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या मदतीला धावणारा माणूस म्हणून भजनिक क्षेत्रातलेच नव्हे तर आपल्या कोकणातले भरपूर लोक त्यांना ओळखतात. एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी झाल्या पाहिजे. दानशूर व्यक्ती आहेत, असू दे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि ही जी सेवा जी काही करतायत ती त्यांच्या हातून अशीच घडून घेत राहू अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय.
मायबाप श्रोत्यांना आणि महिला मंडळांना विनंती आहे की आयोजकांकडून विनंती आहे की या ठिकाणी सभा मंडपामध्ये येऊन बसायचं आहे, कारण तुम्ही सर्वजण समोर बसलात तर आम्हा दोघा बुवांना सुद्धा तुमच्या समोर भजन करायला मजा येणार आहे, तुमचं प्रबोधन करायला मजा येणार आहे. त्याच्यामुळे समोर आसनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी येऊन कृपया बसण्याची विनंती करायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचा साऊंड आम्हाला उपलब्ध करून दिलाय. एकदा आमच्या साऊंडवाल्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय श्री सूरज फाळके, खरोखर सुंदर साऊंड आहे तुमचा. आणि हे हरिनाम या मायबाप पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित मायबाप श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करतायत. कारण हा जमाना मायबाप वेगळा आहे. एखादी वाईट गोष्ट घडली तर ती समाजापर्यंत पटापट पोचवली जाते. एखाद्याचा पोरग्या समजा चुकान मकान काहीतरी पळान गेला तर आजूबाजूच्या वाडीत समजाच्या आधी अख्ख्या मुंबईभर बातमी पसरलेली असते. या नेटवर्क एवढा स्ट्रॉंग हा आपल्या कोकणातला, नाही का? परंतु एखाद्याच्या मुलीला 10वी-12वी मध्ये समजा 95-98% चांगले मार्क भेटले तर ती गोष्ट लवकर पोचत नाही, कारण या समाजामध्ये मायबाप चांगलं पोचवणारी लोक कमी आहेत, खोट्याला प्राधान्य देणारी लोक जास्त आहेत. आणि हे आमचं चांगलं हरिनाम, हे परमेश्वराचं नामस्मरण तुमच्यासारख्या मायबाप श्रोत्यांपर्यंत पोचवत आहेत. असे आमचे साऊंडवाले, पुनश्च एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असू दे, भजनाची सुरुवात माझ्याकडे परमेश्वराचं नामस्मरण करता करता तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही बुवा करणार आहोत. धन्यवाद.
धन्यवाद. हॅलो